जय श्रीराम मित्रांनो. तर आम्ही आलेलो आहे आमच्या शेतात कोठ्यामध्ये. तर हे पहा आमच्या म्हशी आणि आमचा भाऊ साईनाथ. तिकडे हा त्याचे हात भरले गेलं पडून. हे पहा हे बारकं नाही, हे बारकं गोर हे एवढं तापडी म्हणजे याच्या आईचं दूध आम्ही काढतच नाही. ही जी लंगडी गाय आहे ना ही त्याची आई आहे आणि हिचं सगळं दूध त्यालाच आहे. तर एवढं त्याच्या दूध अंगी लागले तर काल यानं बापूला पाडलं आमच्या. एवढं खराब येऊन लय पळतं इकडं तिकडं. हे पा आणि ही आमच्या म्हशी आणि ही आमची बांडी गाय आणि ही आमची पिंकी पिंकी. ही पिंकी आहे मधातली. ही दुसरी ही पिंकी आहे. सगळ्यात खतरनाक ही पिंकी ती. हे पा आमचा सायनात आलेला आहे. सायनात सगळ्यात खतरनाक कोणती गाय आहे याच्यातली? हां लंगडी गाय. तर मित्रांनो लहानपणी मला या गायीने हे शिंगावर घेतलं होतं, पण आता एवढी म्हातारी झाली तिचं एक शिंग पण तुटलेलं आहे आणि एक पाय पण मोडलेला आहे. आणि तिचं पिल्लू पा हे तिच्या मायवानी झाली खोडकर. ही म्हैस पहा डरकाली मला जरा जरा मुझे डर लग रहा है गाईस. तर मग चला आता तुम्हाला मी बाहेर नेतो. आपला चिक्या कुठे रे? चिक्या कुठे? चिक्या कुत्रा आपलं बाहेर आहे. अरे पळालं धर बाहेर गेलं पळालं. त्या कुत्र्याच्या नादात आम्ही आता हे आता बाहेर आले. आता याला हात घालणं एवढं मुश्किल आहे आणि आमचे बैलापाशी येऊन बसले. हे पहा आमचं कबड्डीचं ग्राउंड. आता हे धरू देत नाही. सायना जाऊ दे, धरू देत नाही ती. पायवर पळालं. एवढं खोडकर गोहर आहे ती लय. आणि हे पहा आमची सायकल आणि आमचं वगारू ट्रॅक्टर पण आहे तशी. धर देत नाही ते, जाऊ दे. तर चला मित्रांनो याला धरायचा प्रयत्न करतो. धर दिलं गेलं पळून. मित्रांनो गोरं काय धरू दे ना. ए सायना गेल्यावर पळून ते ये पटकन ये गेलं. मित्रांनो आमच्या गाई ढोरं इथं सगळे चरायला येतं इथं. आणि इथं आमची तुरीची सुडी आहे आणि हे पूर्ण आमची पळाटी सगळी आमची ढोरं चरायला येतं. शेपा इकडं बैल, समोर म्हशी येतात आणि आमची बाग. हे झाड पहा का, ते अंजिराचं झाड आहे एवढं मोठं. इकडं पहा समोर चीच आहे. त्याचा चिचा सगळ्या तोडून दिला आता घरी, कारण की लेकर काय सुसू ये ना सगळ्या चिचा तोडायला येतं. ते पहा आमचा भाऊ तिकडं थिंबक गोळा करणं चालू आहे त्या डीपीपाशी पहा. आणि एक सुडी आहे आमची. यावर्षी तूर काय तेवढी झालेली नाही, ॲव्हरेज काय तेवढा आला नाही तुरीला यावर्षी. ह्या 2 सुड्या आहेत इथं. मित्रांनो आमचा ट्रॅक्टर आता आज इथंच आहे, कारण की आता सीझन संपला. याला काही काम नाही सध्या, म्हणून आता मस्त इथंच आहे. आणि ते आमचं जे जुनं ट्रॅक्टर आहे ना ते दिसायला समोर जुनं, ते आम्ही विकून टाकलं. आता आम्हाला दुसरं घ्यायचं नवीन कुबोटा. आणि हे पहा या काकानं आमच्या कबड्डीच्या ग्राउंडवर ट्रॅक्टर उभं केले. आता आमचे भाऊ शाळेतून आले की त्या कबड्डी खेळायला काहीच नाही. आता ते काकाच्या नावानं ओरडणार आहेत, जाऊ द्या. आणि ह्या आमच्या पहा 2 गाड्या इथंच आहेत. तर चला मग आता बाहेर तिकडं पप्पा ते काहीतरी काम करायला येतं, तर पाहू काय काम चालू आहे तिकडे. चला येता वरून जाऊन येतो. आमच्या वर छतावर पाहू. छतावर व्ह्यू पूर्ण सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो तुम्हाला वरतून. चला पायऱ्या कशा असं वाटायला एखादा किल्ला चढायला, म्हणून जाळी वगैरे काहीच नाही. आणि हे आमचं वावर, ही आमची बाग आहे पहा पलीकडं तुम्हाला दिसत असेल. आणि आमचा कोठा, याच्यात बैल राहतात, इथं गाई राहतात आणि शेड आहे बाहेर असंच. चला मग हे पहा आमचा स्लॅब वर स्लॅब एकदम स्वच्छ आहे आणि इथं पाईप वगैरे हे सगळं आहे. आणि हे पहा आता इथून पहा तुम्ही आमची बाग. चला आता जातो खाली.